मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानाची कीर्तन सेवा पार पडली. सरांनी सांगितल्याप्रमाणे सेवेचा योग आला. तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांचं दर्शन घडलं. साहेब आलेले या ठिकाणी आनंद वाटला, समाधान वाटलं. सर्व पंचकोशतून आलेले सगळे भाविक भक्त, टाळकरी मंडळी, हे विद्यार्थी मंडळी, वारकरी संप्रदायाचं हे कळस्थान आहे पहा. आणि आमचे आभी महाराज आहेत, आमचे गुरुजी, सगळी काही गुरुजी मंडळी आहेत पहा या ठिकाणी. एक नाही ख्यातनामाचे एक एका होनी बळी गोडासे गायनाचारी आपल्याला लाभले. सरांवर प्रेम करणारी इथं असलेला सगळा समुदाय, अण्णांवर प्रेम करणारा हा समुदाय या ठिकाणी आला. तुका म्हणे माझे सर्वस्व, तुका म्हणे माझे सर्वस्व, तुका म्हणे माझे सर्वस्व, तुका म्हणे माझे सर्वस्व. पाहिन त्रिमुख आवळे, पाहिन त्रिमुख आवळे, हार गळा कासविता, तुळशी हार गळा कासविता, तुळशी हार गळा कासविता. निरंतर एकी ध्यान, निरंतर एकी ध्यान. रामकृष्ण हरी, जय 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 रामकृष्ण यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा देश गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा ऋषिया, कुंडलिया धावा ऋषिया. ओ दोरी सिंधे पावलो विसावा, ओ दोरी सिंधे पावलो विसावा. कुंडलिया धावा ऋषिया, कुंडलिया धावा ऋषिया. गावा तू गवाने झाले यावे साने, गावा तू गवाने झाले यावे
पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची ओदोणीस पावलो विसावा आदानीच पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मोती परनिली नोवर तुका म्हणे मोती परनिली नोवरी आता दिवस चारी भेले आता दिवस चारी भेले तुका म्हणे मोक्षे परनिलो वारे तुका म्हणे मोक्षे परनिलो वारे आता दिवस चारे आता दिवस चारे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिते पावलो विसावा आता निश्चिते पावलो विसावा आता निश्चिते पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची ओदोणीसने पावलो विसावा आता निश्चिते पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई होता आकाश रोजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता आकाश यासाठी केला होता आकाश शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटाचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा
वादळसे तेने पावलो विसावा आतने तेने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची कुंडलिया धावा कुंडलिया धावा धावा धावा
धावा तृष्णेजिया कुंडलिया धावा तृष्णेजिया महादेव महाराज नाकुरे सर यांचे पिताश्री आणि त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. जिवंत असताना देखील त्यांनी सेवा केली. सरांनी आपल्या वडिलांची सेवा जिवंतपणी तर केलीच, परंतु गेल्यानंतर देखील त्यांची सेवा चालू आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाचा एवढा मोठा सोहळा पार पडतो आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, नमन पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, ओ पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरण संताजिया, सरे चरण संताजिया, उसरे चरण संताजिया, उसरे चरण संताजिया, सरे चरण संताजिया, सरे चरण संताजिया, उसरे चरण संताजिया, उसरे चरण संताजिया, त्यांच्या कपाळाने कथेचा, त्यांच्या कपाळाने कथेचा, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे आणि बहुतेकांच्या पाठातला आहे. आणि कदम गुरुजी आपल्याला मृदंगाचार्य म्हणून लाभलेले आहेत. फार मोठं भाग्य आहे आपलं. आणि शिवाय इकडं तर काय हो, फुले महाराज नावामध्येच वीरता आहे. दोघेही अतिशय गोड असे गायनाचार्य आपल्याला लाभले. आणि इकडं तर काय बोलावं, पुत्र व्हावा असा की ज्याचा झेंडा पुत्र त्रैलोक्यामध्ये व्हावायचा, त्याचा त्रैलोकी झेंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा. पुत्र व्हावाचा त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज जगन्नाथ महाराज बाबांचं अण्णांचं आज वर्ष श्राद्ध आहे. आपल्यातून ते निघून गेले. मी डोळ्यानं पाहिलंय बरं का महाराज. सरांनी भरपूर सेवा केली, भरपूर सेवा केली. वडिलांचीही सेवा केली, आईचीही सेवा केली. परंतु लक्षात ठेवा, एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. जो जन्माला आला तो एक दिवशी ताटीवर जाणार आहे. वडीलही गेले, आईही गेली, पोरखे झाले सर, अनाथ झाले, है की नाही, अनाथ झाले. परंतु आई वडिलांची राहिल्या त्या कीर्ती,
जगा एक सांगू का महाराज तुम्हाला, माझ्या ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्ष होऊन गेली, माझ्या तुकोबरायांना जाऊन 350 वर्ष होऊन गेली, परंतु आज तागायत त्यांची कीर्ती जर पाहिली, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती अहो जायचं तर प्रत्येकालाच आहे हो, परंतु शेवट गोड झाला पाहिजे. जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. हा मृत्यूलोक आहे. देवाला देखील जावं लागलं, मग तुमची आमची काय कथा. राम भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, अवतार संपवा लागला. हा मृत्यूलोक आहे, जावंच लागतं. येथ नाही उरो आले अवतार, हिरते पामर जीव किती. जो जन्माला आला तो एक दिवशी ताटीवर जाणार आहे. आणि बरं का महाराज, असंच एके ठिकाणी माझं कीर्तन, आणि मी सहज बोललो. पहा, भरपूर लोक होती कीर्तनामध्ये. असंच दुपारचं कीर्तन होतं वर्ष श्राद्धाचं, आणि मी सहज बोलून गेलो, या गावातली सगळी लोक मरणार आहेत. मी काय म्हणलं, तुमचे का चेहरे पडले? इथलं नाही मी सांगत, त्या गावातलं सांगतो. मी सहज बोललो, या गावातली सगळी लोक मरणार आहेत. आता महाराज, मी असं म्हटल्यावर सगळी लोक रडायलाच लागली की हो. अहो हंबाडाच फोडला, बायकाने तर हंबाडाच फोडला. मोठमोठ्यानं बायका रडायला लागल्या, आम्ही मरणार, आम्ही मरणार. सगळ्या बायका मोठमोठ्यानं रडू लागल्या. आणि त्या बायकांमध्ये म्हातारी होती पहा, ती मात्र हसत होती. का कुणास तिला काय वाटत होतं, आजूबाजूच्या सगळ्या बायका रडत होत्या आणि ती म्हातारी मात्र बोला की हसत होती. कीर्तन झालं आणि ती हसणारी म्हातारी माझ्या दर्शनासाठी आली. दर्शन घेतलं आणि मी सहज विचारलं, का बाई, जेव्हा मी म्हटलं होतं या गावातली सगळी लोक मारणार आहेत, तेव्हा सगळी लोक रडत होती. अहो तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच बायका रडत होत्या आणि तुम्ही का हसत होता? अहो मोठमोठ्यानं तुम्ही हसत होता का सांगा. ती म्हातारी काय म्हणली माहिती का, महाराज मी मरणारी नाही. मी म्हणलं ते कसं काय? अहो मी या गावचीच नाही. आता मला सांगा, गावची नाही म्हणून ती काय मरणार नाही का? प्रत्येकाला जावं लागणार आहे. त्या जाईला जाईला ओ त्या जाईला जाईला देह जाईला जाईला त्यासी काळोबा खाईल कारेनो मरसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. एक ना एक दिवस सगळं सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणून माणसानं मस्तीमध्ये अजिबात राहायचं नाही, अजिबात राहायचं नाही. उद्या आपल्याला जायचं आहे आणि जाताना काही घेऊन जायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. या संसारामध्ये काय आहे सांगा ना. एक गोष्ट आहे फक्त, धन दौलत पैसा जमीन जुमला बंगला गाडी, याला मूल्यमापन अजिबात नाही. केवढी मोलाची किंमत नाही याला. ज्याला किंमत आहे त्याला परमार्थ म्हणतात. आणि हे धन आपल्या जवळ ठेवा, जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.
लौकिक धन आपल्या बरोबर शेवटपर्यंत येणार नाही. का येणार आहे सांगा बरं? आतापर्यंत कोण घेऊन गेलाय का लौकिक धन? गाठोडं बांधून कोण घेऊन गेलाय का? नाही हो. आपल्या बरोबर फक्त कर्म येणार आहे. चांगलं कर्म करा, नीतिमत्ता चांगली ठेवा, समाजसेवा करा, परोपकार करा, देशाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, धर्माची सेवा करा. हा परमार्थ आहे महाराज. परमार्थ म्हणजे वेगळं काय नाही. ज्या गोष्टीनं पुण्य होतं ती गोष्ट करणं म्हणजे परमार्थ. परमार्थ महाधन थोडी देवाचे चरण वावया जतन उपाय लाभाचे. परमार्थ महाधन थोडी देवाचे चरण वावया जतन उपाय लाभाचे लाभाचे लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. परमार्थ हेच आपलं धन असावं. लौकिक धन शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणार नाही. आणि ज्याच्या जवळ पारमार्थिक धन आहे त्याचा शेवट गोड होत असतो. लक्षात ठेवा. मी म्हणणाराचा शेवट गोड झाला नाही मग तुमची आमची काय कथा. महाराज एवढा मोठा जडव्रत राजा, केवढं मोठं ऐश्वर्य होतं त्याचं. ज्ञानोबरायांनी त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. 18 भार वनस्पती फुले फळे ओळ 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती. एवढं मोठं राज्य सोडून तो वनामध्ये गेला, अरण्यामध्ये गेला. कशासाठी बोला? शेवट गोड व्हावा म्हणून गेला. शेवट अंत समयाला देवाचं नाव मुखामध्ये यावं नामस्मरण करण्यासाठी तो अरण्यामध्ये गेला. सगळ्या राज्याला लाथ मारून अरण्यामध्ये पर्णकुठी बांधली, झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये राहून भगवंताचं नामस्मरण करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण चालू आहे तेवढ्यात अचानक राजाच्या कानावर काहीतरी आवाज आला. नीट लक्ष देऊन ऐका बरं. राजाच्या कानावर आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेनं राजा पळू लागलेला आहे पहा. आणि त्या ठिकाणी गेला, एक दृश्य पाहिलं. एक गोरोदर हरणी, पोटूशी हरणी त्या तळ्याच्या कडेला पाणी पित होती पहा. आणि पलीकडच्या काठावर एक वाघ, भला मोठा वाघ. त्या वाघानं डरकाळी फोडली आणि झालं असं महाराज, त्या वाघाच्या भीतीनं ती हरणी घाबरली आणि तिथंच ती प्रसूत झाली. आणि वाघाच्या भीतीनं ती निघून गेली. थोड्या वेळानं वाघही निघून गेला आणि ती हरणी तर अगोदरच निघून गेली होती. पाडस मात्र, ते बाळ मात्र तिथंच राहिलं होतं. राजा पळत पळत गेला, त्या पाडसाला उचललं व आपल्या झोपडीमध्ये आणलं. त्याला स्वच्छ पुसलं पहा आपल्या उपरण्यानं. कोपऱ्यामध्ये बसवलं आणि पुन्हा नामस्मरण करू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. थोड्या वेळानं राजानं डोळे उघडले. पाहतो तर काय, कोपऱ्यामध्ये जे पाडस ठेवलं होतं की नाही, ते हरणाचं पिल्लू जे ठेवलं होतं की नाही, ते पिल्लूच गायब होतं. ते पाडस कुठं गेलं? राजा घाबरला. लक्षात आलं, विचार केला 100% ती तिथंच असणार आहे. जिथून आपण आणलं त्या तळ्याच्या कडेला गेलं असेल, आईला हुडकत गेलं असेल.
राजा पुन्हा त्या तळ्याच्या कडेला गेला, पहा त्या पाडसाला उचललं, पुन्हा झोपडीमध्ये आणलं. आता मात्र नामस्मरणामध्ये खंडच पडला. आला होता कशासाठी? नामस्मरण करण्यासाठी. अंत समयाला शेवटी भगवंताचं नाम मुखामध्ये यावं, शेवट गोड व्हावा, जन्माचं सार्थक व्हावं, याच्यासाठी सगळं राज्य सोडून अरण्यामध्ये आला होता. परंतु नामस्मरणामध्ये खंडच पडला महाराज. सगळं लक्ष कुणाकडं आता? त्या पाडसाकडेच लागलं. एके दिवशी राजा आजारी पडला आणि ध्यान कुणाचं करू लागला हो? मी मेल्यानंतर या पाडसाचं कसं होणार? मी मेल्यानंतर या पाडसाचं कसं होणार? असं म्हणता 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 महाराज एक दिवस राजानं प्राण सोडला. राजानं चांदी डोळं केलं. चांदी डोळं माहित का तुम्हाला? का करून दाखवू? पांढरे डोळे. राजा मरण पावला. मात्र पुढचा जन्म त्याला कोणता मिळाला? अहो माणसाचा देखील मिळाला नाही. कोणता मिळाला? जड भरीत राजा हरणी गर्भा घेला, घालात घातला वाचनेने, घालात घातला वाचनेने. जड भरीत राजा हरणी गर्भा घेला, घातला वाचनेला, घालात घातला वाचनेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. त्या राजाला, त्या जडभरत राजाला पुढचा जन्म हरणाचा मिळाला. महाराज अंत समयाला देवाचं नाव मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर अगोदर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आणि नाही जर केलं तर शेवटी आठवणार नाही. अंतकाळी रामजाचा नामाले मुखा, तुका मन तुका पार नाही, तुका मन तुका पार नाही. नामाले मुखा, तुका मन तुका पार नाही, तुका मन पार आहे. अंत समयाला शेवटी देवाचं नाम मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर अखंड परमार्थ करा, वेळ वाया घालवू नका, तरच शेवटी देव आठवेल, नाही तर आठवणार नाही. शेवट गोड होणं कशाला म्हणतात? आपण गेल्यानंतर जेव्हा सगळं जग रडतं ना, तेव्हा समजावं याचा शेवट गोड झाला. नाहीतर एखादा गेल्यानंतर लोक म्हणतात बरं झालं पिढा गेली, तेव्हा त्याचा शेवट गोड झाला नाही बरं का महाराज. त्याला न्यायला यम आला, यम असं समजायचं आपण. आपल्याला न्यायला देव यावा असं वाटत असेल तर या देहाचा वापर परमार्थ करण्यासाठी करा बस. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तो याचे, जो या भीमरे जाती. महाराज माझे ज्ञानोबराय जाताना जगाचा मालक रडत होता. याला म्हटलं जातं बरं का शेवटच भला, किंवा याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा कशाला म्हणतात? न्यायला देव यावा. माझ्या ज्ञानोबराय समाधिस्थ होता ना, जगाचा मालक रडत होता महाराज. सगळी संत मंडळी रडत होती. नामा म्हणे संत कासावी ससारे, लावी ती पादर डोळी यासी. देव देखील रडत होता. रुक्मिणी साहेब देवाला म्हणतात, देवा ही सगळी संत मंडळी रडतात प्रेमाच्या संबंधात,
ही भावंड रडतात नात्याच्या संबंधानं. देवा हा ज्ञानोबा तुमचा कोण आहे? कोण आहे म्हणून एवढं मोठ्यानं रडताय? देवा सांगा ना, हा ज्ञानोबा तुमचा कोण आहे? काय संबंध आहे? तेव्हा देव म्हणतो, अगं रुक्मिणी, हा ज्ञानोबा माझा आहे ग म्हणून रडतो. एक सांगू का महाराज तुम्हाला, आपण देवाला माझं म्हणण्यापेक्षा देवानं आपल्याला माझं म्हणावं. जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हा ज्ञानोबा माझा आहे ग रुक्मिणी. साधकाचा माय बाप दर्शन हरिता, सर्वाभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. रुक्मिणी आई सब देवाला म्हणत होत्या का रडताय? आता रुक्मिणी आई सब रडायला लागल्या बरं का. जगाची मालकीन जगाचा मालक दोघेही रडायला लागलेत. सोपान काका मुक्ताबाई लहान भावंड होती, घडाघडा लोळत होती. ए ज्ञान दादा, आम्हाला सोडून जाऊ नको रे, आम्हाला सोडून जाऊ नको ज्ञान दादा. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. महाराज निवृत्तनाथ महाराज रडू लागलेले आहेत. लक्ष देऊन ऐका, असू द्या असू द्या, लक्ष देऊन ऐका. देव म्हणतात, ए निवृत्ती, अरे तू निवृत्ती आहे आणि प्रवृत्तीहून येऊन रडतोय तू. तू लहान नाही, तुला घर सांभाळायचं आहे, तुला घर सांभाळायचं आहे, रडू नको निवृत्ती. निवृत्तनाथ महाराज म्हणतात, देवा ए देवा, तू सगळं उलट केलं बघ. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठासी जाणे, केले नारायणे उफराटे. देवा आता आमच्या संसाराची अवस्था कशी झाली सांगू का रे? बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा तृण रानो माळा पांगले से. अशी अवस्था झाली बघ देवा. देव म्हणतात, निवृत्ती, अरे तू प्रवृत्ती म्हणून रडू नको रे. आता बस, आता वेळ झालेली आहे. ज्ञानोबाला समाधीकडे घेऊन गेलं पाहिजे आपण. कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस होता. एक हात जगाच्या मालकानं पांडुरंगानं धरलेला आहे ज्ञानोबारायांचा, आणि एक हात निवृत्तनाथ महाराजांनी धरलेला आहे. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधीच्या स्थळाकडे घेऊन आलेले आहेत. आता प्रवेशद्वार कोणतं होतं माहिती आहे का? समाधीकडे जाण्याचं प्रवेशद्वार कोणतं होतं? आळंदीमध्ये तुम्ही गेला असाल, सिद्धेश्वराच्या पुढे नंदी आहे पहा, त्या नंदीच्या खालून जायचं होतं. नंदीला उठवावं लागणार. आता ए नंदी उठ. उठविला नंदी शिवाचा ढवळा, ज्ञानोबरांनी आत प्रवेश केला. झाकी येली शिळा ज्ञान देवे, शिळा झाकण्यात आली. ज्ञानोबरांनी समाधी घेतली. ज्ञानोबरांच्या अंतकर वृत्ती ब्रह्माकार झाली. ज्ञानोबरांनी समाधी घेतली. नामदेवराय म्हणतात, देवा ए देवा, आमचा सूर्यच आता अस्ताला गेला बघ, आमचा सूर्यच आता अस्ताला गेला देवा. हा ज्ञानोबा आमचा बाप होता. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नामा म्हणे आता लोपला दिनकर,
बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली तेव्हा जगाचा मालक रडत होता. याला म्हटलं जातं शेवटा तो भला, शेवटा तो भला. जेवट तो भला, जेवट तो भला, शेवटा तो भला, शेवटा तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. माझा बहू टाळी वाजवा. बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. म्हणून तुकोबराय म्हणतात माझा देखील शेवट गोड झाला. मला न्यायला जगाचा मालक आला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता मी निश्चिंत झालो. आता जगण्याची तहान राहिलेली नाही. आता विसाव्याला मी प्राप्त झालो. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. तुकोबाराय सेवेला घेतलेल्या दुसऱ्या चरणामध्ये देखील सांगतात पहा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. म्हणता का? चाल म्हणायचं, चाल म्हणता का? का शेवट
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता पावे हारी तो कैसो दया पावे हरी पावे हरी कायचा दयाळ पावे हारी, पावे हारी तो कैसो दया पावे हरी पावे हरी हारी मुखे मना, हारी मुखे मना, हारी मुखे मना, हारी मुखे मना, हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना ए अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी, त्या कैचा दयाळ पावे हरी आनंद वाचाळ बरळती बरळ पावे हरी आनंद वाचाळ अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हारी. आशानं देवाची प्राप्ती होईल का सांगा, या मुखानं काय करा. घेई घेई माझी वाची गोड नाम विठोबाची, बोलावा विठ्ठल, या मुखानं देवाचं नाम घ्यावं, जीवनामध्ये समाधान मिळेल. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. नामस्मरणाची संपत्ती आपल्या जवळ असावी लागते महाराज. लौकिक संपत्ती काही कामाची नाही, शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणार नाही. धन असावं कोणतं, आम्हा घरी धन शब्दाची चलत नाही. आणि हे धन प्राप्त करताना त्रास होतो बरं का महाराज. परमार्थ सोपा नाही, परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. माझ्या ज्ञानोबऱ्यांना त्रास झाला, तुकोबऱ्यांना त्रास झाला, मग तुमची आमची काय कथा. आपण कोणत्या झाडाचा पाला सांगा ना महाराज. कपाळाला गंध दिसला, गळ्यात माळ दिसली की लोक निंदा करतात. आणि ही निंदा माझ्या ज्ञानोबरायांची झाली, तुकोबरायांची निंदा झाली. आणि ही वाईट लोक आपल्याला चांगलं म्हणतील अपेक्षा ठेवू नका महाराज. काय त्यांच्या पोटात गोळा येतोय कोणास ठाऊक. लय दुष्ट लोक असतात पहा काही लोक. अरे परमार्थ आवडायला अनंत जन्माचं पुण्य लागतं, आपण भाग्यवान आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कथा शरण्य मीची एकूण. तुकोबराय म्हणतात या काळाच्या तडाख्यातून आम्ही सुटलो, भगवंताची आम्हाला प्राप्ती झाली. याला एकच कारण आहे, त्या भगवंताचं नाम आमच्या मुखाला आलं. आमचे प्रयत्न वाया गेले नाहीत. वेच करणं म्हणजे प्रयत्न करणं. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आपला वेळ मात्र वाया जात चाललाय बरं का महाराज. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण गेलं बरं, जाऊ द्या, लहान वय आहे, नाही कळाला परमार्थ.
तरुणपणात तर करायला पाहिजे होतं की नाही हो? बोला की परमार्थ करणं म्हणजे माळ घातली म्हणजे परमार्थ नाही बरं का. गण लावला म्हणजे परमार्थ झाला असं नाही. नीतिमत्ता चांगली ठेवणं याचं नाव परमार्थ आहे. आणि त्यातल्या त्यात माळ घातल्यानंतर मग दुधात साखर होईल बरं का. माळ घालून असा परमार्थ केल्यानंतर मग तर दुधात साखरच. एक सांगू का महाराज तुम्हाला, गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल. लक्ष देऊन ऐका बरं का. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर अहंकार वाढेल, परंतु ही पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर सगळं जग वाकून नमस्कार करेल, पाया पडेल. रामकृष्ण हरी माऊली असं म्हणून सगळं जग पाया पडेल. पंतप्रधान जरी असला, मुख्यमंत्री जरी असला, कलेक्टर जरी असला तर वारकऱ्याच्या पाया पडतो. ही ताकद आहे वारकऱ्याची, लक्षात ठेवा. अरे जगाच्या मालकाच्या आपण दास आहोत, फार मोठ्या बापाचे आपण लेकर आहोत. आपला मालक फार मोठा आहे, त्याच्या नावानं आपण मंगळसूत्र घातलेलं आहे. कुणाची ताकद नाही काढायची, बाकीचं सगळं काढलं जातं. चुकून जर समजा राहिलंच, बायको काय म्हणते, त्यांच्या लॉकेटकडे पाहिल्यानंतर जसे तसं दिसतात व लोक म्हणतात हे लॉकेट राहिलं काढा. सगळं काढलं जातं महाराज. कुणाची ताकद नाही माळ काढायची. मेलेल्या मड्याच्या मुखामध्ये तुळशीचं पान घातलं जातं. का सांगा बरं? कारण ते तुळशीचं पान ते मड पवित्र करतं. अरे आपण आयुष्यभर ही माळ घातलेले आहे, आपण किती पवित्र आहोत. ते पावित्र पण मात्र जपलं पाहिजे. ते पावित्र पण मात्र आपण जपलं पाहिजे. गळ्यामध्ये सोनं नाणं घातल्यानंतर समाजाची नजर पडेल तुमच्यावर, परंतु पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर जगाच्या मालकाची पांडुरंगाची नजर पडेल तुमच्यावर. भगवंताची कृपा व्हावी असं वाटत असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. ऊर्ध्वपुंड्रभार कंठी शोभे माळ, कापीजे गळे काळतया भेने. आणि समजा नाही जमली माळ घालायची, नीतिमत्ता चांगली ठेवा, परोपकार करा, समाज सेवा करा, परस्त्री माते समान पहा, धर्माची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, गायीची सेवा करा, देशाची सेवा करा. अरे हा परमार्थच आहे. ज्या गोष्टीनं पुण्य होतं ती गोष्ट करणं म्हणजे परमार्थ. किती सोपी व्याख्या हो. नीतिमत्ता, कर्म आपलं चांगलं पाहिजे. कर्म जेव्हा वसुलीला येतं ना तेव्हा तिथं कोणाचं चालत नाही महाराज. चांगलं कर्म करा, जन्माचं सार्थक करून घ्या. आपल्याला न्यायला कोणी येईल? देव येईल. देव नाहीतर कोणी येईल? बोला बोला बोला, यम येईल. संतांचा ऐका, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत शेवटी काळ बांधून नेईल. सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून नेईल. सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून नेईल. सरत शेवटी सरत शेवट काळ बांधून नेईल. सरत शेवट एका जनार्दनी आमचे काय जाईल. 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 पिंगळा पिंगळा भातवारी बोला बोलितो देखा. पिंगळा भातवारी बोला बोलितो देखा. पिंगळा भातवारी पिंगळा महाद्वारी बोल बोलितो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलितो देखा. पिंगळा महाद्वारी दौरा फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका. दौरा फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका. दौरा फिरवितो तुम्ही डुडुडू ऐका. तुम्ही टुकू टुकू ऐका. तुम्ही डुडुडू ऐका. तुम्ही टुकू टुकू ऐका. तुम्ही डुडुडू ऐका. पिंगळा 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 भातवारी देखा. पिंगळा
बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखो पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखो पिंगळा महाद्वारी वा कदम गुरुजींनी अतिशय गोड मृदंग वाजवला आणि इकडे बंधुराज आबी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. इकडे फुले महाराज एक एकाहुनी बळी रे आणि इकडे तर बोलायचं कामच नाही. आपल्या देशाचं हे वैभव आहे बरं का महाराज, लक्षात ठेवा. ही मुलं आहेत, हा परमार्थ चालू आहे, हा संप्रदाय आहे, म्हणूनच हे जग तरलंय आतापर्यंत. नाहीतर बुडलं असतं की नाही, राज झाला असता, सगळं काही रसा तळाला गेलं असतं महाराज. यांच्यामुळे सगळा समतोल आहे. अरे तरणा भाग्यवंत नट्यहरी कीर्तनात अशा मुलांना काय म्हणावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. देवाला कोणती मुलं आवडतात हो? ज्याला रस्ता पुरत नाही चालायला. अरे व्यसनाचं लागलं या देशाला कोड, व्यसनाचं लागलं या देशाला कोड आणि बापाच्या खांद्यावर चाललंय पोराचं मड. सध्याची अवस्था, नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, हा माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा. नका देऊ तंबाखू गुटक्याला थारा आणि बापाच्या अगोदरच पोरगा झालाय म्हातारा. सध्याची अवस्था. नका काढू नाकातून धुराचे फवारे. सिस्टीम चांगली आहे. जय हरी लगेच आठवू नका, असू द्या. नका काढू नाकातून धुराचे फवारे, नाक म्हणजे नव्हे कारखान्याचे धुराडे. बालपण गेले अज्ञानात, तरुणपण गेले व्यसनात आणि म्हातारपणात तडफडून जाशील रे मसनात. उठ तुर्ना जागा हो, व्यसनातून मुक्त हो, सळसुळ दे तुझे रक्त, कर देशाला व्यसन मुक्त, कर देशाला व्यसन मुक्त. सध्या व्यसन मुक्तीची गरज आहे आणि हे 2 मिनिटं का बोललो पाहिजे बरं का, नाईलाज आहे. कारण आम्ही गावोगावी जातो पहा कीर्तनाला, आमच्या समोर म्हातारी लोक असतात का तरणी. इथलं नाही सांगत, इथं बऱ्यापैकी तरुण पिढी आहे. कारण हे सगळं उभा केलंय महाराजांनी गोड. परंतु आम्ही बाहेर जातो, सगळ्या रिटायरमेंट गाड्या, घरातली म्हणतात जावा जावा जावा, कीर्तन चालू झाले जावा. ऐका येत नाही, ऐका येत नाही तेव्हा वाटतं कीर्तन ऐकायला जावं. आता दिसत नाही, आता वाटतंय पारायणाला बसावं, ज्ञानेश्वरी वाचावी. आता बस घरी, आता वेळ निघून गेली. आता कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहते निराळी रांडापुरी सकळ. कुणी जवळ येत नाही आता, फक्त तिरस्कार सहन करावा लागतो. अरे म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये जीवन सात्विक जगावं, चांगलं जीवन जगावं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, मुखामध्ये देवाचं नाम घ्या. नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. ऐका, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही. स्नान करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो प्रसाद होईल. स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो महाप्रसाद होईल. चालताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती तीर्थयात्रा होईल. झोपताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती ध्यान निद्रा होईल. कर्म करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती कर्म भक्ती होईल. घरामध्ये देवाचं नामस्मरण जर केलं तर ते घर मंदिर होईल. मात्र त्या घरातली माणसं देव माणसं व्हावीत असं वाटत असेल तर त्यांनी परमार्थच करावा. इथं यावं, भजन करावं, नामस्मरण करावं.
विठोबा रघुमाय हरी जय जय विठोबा बोला पुंडली कवतारी विठो श्री ज्ञानदेव तुकाराम हा 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 विठोबा हा विठोबा हरी जय जय विठोबा आणि असा परमार्थ केल्यानंतर जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होत असते. तुकोबराय म्हणतात ही मुक्ती आमची इतकी जवळ आहे ती आमची नोवरी आहे. तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी तो कमाने मोक्ते परली नोवरी तो कमाने मोक्ते परली नोवरी तू कोमन मुंग परली नोवारे तू कमन मुंगदी परली नोवारी तो कमाने मोक्ते परली नोवरी तो कमाने मोक्ते परली नोवरी तू कोमन मुंग परली नोवारी तू कमन मुंगदी परली नोवारे आता दिवस चारी खेळी मेली आता दिवस चारी खेळी मेली आता निश्चितीन पावलो विसाव आता निश्चितीन पावलो विसाव आता दिवस चारे खेळे मेरे आता दिवस चारे खेळी मेरी आता निजवीरे पावन विसावा ओ दोन्ही जिदीरे पावन विसावा कुंडलिया धावा त्रोटनेचे या हा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा हा
दे मुक्ती परिली नवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णेची वैकुंठवासी जगन्नाथ दाजी नाकुरे महादेव जगन्नाथ नाकुरे सर यांचे वडील जगन्नाथ अण्णा आपल्यातून निघून गेले. 1 वर्ष पूर्ण झालं. अण्णा आपल्यातून निघून गेले, मात्र कीर्ती रूपाने अजून देखील तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मोकळे मन आणि रसाळ वाणी हे त्यांचं जीवन होतं. अण्णांची किती सेवा केली सरांनी हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे महाराज. वडिलांचीही सेवा केली, आईचीही सेवा केली. एक सांगू का महाराज तुम्हाला, तीर्थयात्रा देखील करू नका, काय गरज नाही. सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले उभे केले परब्रह्म. पुंडलिकायन आई वडिलांची सेवा केली म्हणून जगाचा बाप त्यांना भेटायला आला. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा. आई वडिलांच्या सेवेनं देव मिळतो. अजून काय पाहिजे सांगा ना, काय पाहिजे आपल्याला. जिवंतपणी सेवा करा, मेल्यानंतर देखील आशीर्वाद देतील. जेव्हा ठेच लागते ना, जेव्हा ठेच लागते ना तेव्हा कुणाची आठवण येते. आई ग म्हणतो आपण. जेव्हा मोठा साप दिसतो तेव्हा कुणाची आठवण येते सांगा बर. अरे बाप रे. एक सांगू का महाराज तुम्हाला, जेव्हा मोठं मोठं संकट पडतं ना तेव्हा बापच आठवतो. पहा, बाप हा बापच असतो. आपल्या पाठीचा कणा असतो, आपल्या घराचा आधार असतो, आपल्या घराचा खांब असतो. ज्या घरातला बाप जिवंत आहे ना महाराज, त्याच्याकडे कुणी वाईट नजरेने पाहू शकत नाहीत की ताकद त्या बापामध्ये असते. अरे थकला असेल, एका जागेला बसला असेल, बसू द्या, शोभा आहे घराची. अरे आधार आहे, आधार आहे. चौकामध्ये आपण सहज बोलतो पहा गावामध्ये, अजून माझा बाप जिवंत आहे, केवढा मोठा आधार आहे. एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्याला हात नाहीत ना त्याला विचारा तुम्ही हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाहीत ना त्याला विचारा तुम्ही पायाची किंमत काय असते. ज्याला डोळे नाहीत ना त्याला विचारा तुम्ही डोळ्याची किंमत काय असते. ज्याला आई नाही बाप नाही त्याला विचारा तुम्ही आई बापाची किंमत काय असते. आपण किती जरी मोठं झालो तर आई बापाशिवाय पोरखाय लक्षात ठेवा. आई घराचं मांगल्य असते आणि बाप घराचं अस्तित्व असतो, लक्षात ठेवा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई बापाची सेवा जिवंतपणे करा, मेल्यानंतर देखील आशीर्वाद देतील. आज वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानाची कीर्तन सेवा पार पडली. सरांनी सांगितल्याप्रमाणे सेवेचा योग आला. तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांचं दर्शन घडलं. साहेब आलेले या ठिकाणी आनंद वाटला, समाधान वाटलं. सर्व पंचकृष्ण आलेले सगळे भाविक भक्त, टाळकरी मंडळी, हे विद्यार्थी मंडळी, वारकरी संप्रदायाचं हे कळस्थान आहे पहा. आणि आमचे आभी महाराज आहेत, आमचे गुरुजी, सगळी काही गुरुजी मंडळी आहेत पहा या ठिकाणी. एक नाही ख्यातनामाचे एक एका होनी बळी गोड असे गायनाचारी आपल्याला लाभले. सरांवर प्रेम करणारी इथं असलेला सगळा समुदाय
अण्णांवर प्रेम करणारा हा समुदाय या ठिकाणी आला. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करतो. मारुतरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या दरबारामध्ये अभ्यास करायला मिळाला, भगवंताचं चिंतन करायला मिळालं, नामस्मरण करायला मिळालं, 6 वर्ष ज्यांनी मला सांभाळलं, ज्यांच्या दरबारामध्ये चिंतन केलं, असे माझे ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. सगळ्यांना फुलं मिळालेली आहेत, है की नाही? आता उभं राहा.